लोकसभा निवडणुकीमधला दारुण पराभव आणि त्यानंतर सुरू झालेलं आहे महायुतीतल्या नेत्यांचे नाराजीचं सत्र याच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहेत अजित पवार. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सगळं काही आलबेल आहे का याची देखील चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला कारणही तशीच आहेत. पाहूयात याबद्दलचा आमचा स्पेशल रिपोर्ट. दादांचे आमदार परतीच्या वाटेवर, त्या भेटीगाठींचं गौड बंगाल काय? भाजपचे नेते दादांविरोधात आक्रमक झालेत. लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने चर्चेत आहेत. भाजपच्या पराभवाला अजितदादांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न काही जणांकडून होतोय. त्यावरून भाजपमधल्या काही जणांची खतखत जाहीरपणे बाहेर पडते. अजितदादांमुळे नुकसान झाल्याची भावना वाढत चालली आहे. पुण्यातले भाजप पदाधिकारी सुदर्शन चौधरींनंतर आता आमदार सुरेश धस यांनीही अजितदादांना टार्गेट केलंय. सर्वाधिक जे आहे अटॅक हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती व्हायचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या विशेषतः अजितदादांच्यावरती जास्त व्हायचं. आणि मग अजितदादाच इकडे आले, कसे काय आले बाबा, हे बरोबर नाही. मतदार आहे किंवा सर्वसामान्य माणूस, त्याला हे बरोबर वाटलं नाही. त्या दिवसापासून थोडंसं वातावरण जे आहे ते भाजपाच्या बाबतीत निगेटिव्ह झालं. तर सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं की पंकजाताईचा पराभव कसा झाला आणि बाप्पा कसे निवडून आले, कोणाच्यामुळे निवडून आले, हे कृपा करून आम्हाला उघड करायला लावू नका, याचं उत्तर द्यावं. हे कमी म्हणून की काय, अजितदादांच्या स्वतःच्या पक्षातच अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू आहे. दादांचे काही अस्वस्थ आमदार परतीच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येतोय. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अजितदादांच्या 5 ते 6 आमदारांनी भेट घेतल्यानं या चर्चेला बळकटी मिळाली आहे. रोहित पवारांनी तर आमदारांचा आकडाच सांगितलाय. त्यावरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये झुंपली आहे. सोबत किती आमदार येतील? शरद पवारांना देखील आता ग्रीन सिग्नल दाखवले आमदारांना माघार येण्यासंदर्भात. साहेब आणि जयंत पाटील साहेब या बाबतीत नक्कीच योग्य निर्णय घेतील. चर्चेत तर अनेक आहेत, 18, 19, 20च्या पुढे आहेत, हे मी आधीपासून सांगितलेलं आहे. घ्यायचं कोणाला हे साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील. काही आमदारांशी मी स्वतः रात्री बोललो, ज्या आमदारांची नावं आली होती त्या आमदारांचं म्हणणं असं आहे की आमची भेट जशी देवेंद्रजी आणि उद्धवजींची कोइन्सिडेंटली भेट झाली तशी नरहरी झिरवाळ साहेबांच्या दालनामध्ये जयंत पाटील साहेब बसलेले असताना आणि जेवणाचा वेळ असताना हे आमदार साधारणपणे गेले होते. आणि साहजिक आहे, जयंत पाटील साहेब या राज्याचे मोठे नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांच्याशी भेटणं, त्यांच्याशी बोलणं याचा जर कोणी वेगळा अर्थ काढत असेल की 18 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर मला असं वाटते ते त्या व्यक्तीचं अज्ञान म्हटलं पाहिजे. कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही. ते अजितदादासोबत खंबीर होते आणि खंबीर राहतील. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर अजितदादा चक्रव्यूहात सापडले. संघाचे ताशेरे, महायुतीच्या नेत्यांचे नाराजीचे बोल आणि आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा. हा चक्रव्यूह भेदून आता दादांना विधानसभेसाठी सज्ज व्हायचंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.